हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो टायटल बघून तुम्हाला कळलं असेल की गुरुपुष्यामृतपासून आपल्याला जी सेवा करायची आहे त्याच्यावरती आहे. तर सेवा कशा प्रकारे करायची, सेवा काय आहे, काय उपाय आहे, काय तोडगा आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही जी सेवा आहे ही फक्त आणि फक्त गुरुपुष्यामृत योगापासूनच आपल्याला करता येते. परवा गुरुपुष्यामृत योग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा त्याच्यानंतर करता येणार नाही. म्हणजे अर्थात करता येईल, पण पुढच्या वेळेला जेव्हा गुरुपुष्यामृत योग असेल तेव्हा करता येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. अवश्य आता जर तुम्ही व्हिडिओ ओपन केला असेल तर आत्ताच पूर्णपणे बघा, कारण परवा आपला गुरुपुष्यामृत योग आहे यावर्षीचा 2024. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि त्याप्रमाणे इंग्रजी नवीन वर्षाचा म्हणजे 2024चा आपला पहिला गुरुपुष्यामृत योग येणार आहे. आणि दुर्गा शर्करायुक्त योग म्हणजे यावर्षीच्या पहिल्या गुरुपुष्यामृत योगाला गुरुवारसुद्धा आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा, आणि पौर्णिमासुद्धा शाकंभरी पौर्णिमा आहे. तर सगळे गोष्टी अगदी जुळून आलेल्या आहेत. तर बऱ्याचदा काय होतं माहीत आहे का, गुरुपुष्यामृत योग हा कधीतरी मध्यरात्री येत असतो किंवा अशा वेळेला येतो की त्यावेळेला आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही. पण यावेळेस सगळे योग जुळून आलेले आहे. गुरुपुष्यामृत आहे, गुरुवार आहे, पौर्णिमा आहे आणि पौर्णिमासुद्धा शाकंभरी पौर्णिमा आहे. तर सगळ्या गोष्टी अगदी जुळून आलेल्या आहेत. आणि हा जो सेवा उपाय, जो तोडगा आपण करणार आहोत किंवा ही जी सेवा आपण करणार आहोत ती लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. अगदी 100% फलदायी अशी सेवा आहे. जो ही सेवा करतो त्याला त्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. इतकी महत्त्वाची ही सेवा आहे. ह्या सेवा करण्यासाठी तुम्हाला खूप काही मोठी पूजा मांडायची नाही आहे किंवा खूप मोठ्या पूजा साहित्याची सुद्धा गरज नाही आहे. अगदी 15 ते 20 मिनिटाची सेवा आहे. खूप छोटीशी सेवा आहे. तर सेवा कशी करायची ते आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी सेवा आहे ही आपल्याला गुरुपुष्यामृताच्या दिवशीच करायची असते. तर गुरुपुष्यामृत योग कधी आहे, तर परवा म्हणजे 25 जानेवारी रोजी आपला गुरुपुष्यामृत योग आहे. तर 25 जानेवारीला सकाळी 8:15 गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे. तर तो 26 जानेवारी सकाळी 7:16 आहे. तर अगदी पूर्ण दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे. तर दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा केली तर अतिउत्तम. फक्त या जे सेवेची सुरुवात आहे ती गुरुपुष्यामृतापासून करायची असते. अर्थात ही जी सेवा आहे ही 24 दिवसांची सेवा आहे, ही एका दिवसाची नाही आहे. 24 दिवसांची सेवा आहे. तर 24 दिवस अखंड स्वरूपात आपल्याला ही सेवा करायची आहे. तर सेवा कशी करायची ते आता आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सेवा करण्यासाठी 2 गोष्टी आपल्याला लागणार आहेत, त्या म्हणजे फुलवाती आणि चांदीचं निरंजन. तर ही जी सेवा आहे प्रामुख्याने आपण चांदीच्या निरंजनात करत असतो. आणि ते जे चांदीचं जे निरंजन आहे ते गुरुपुष्यामृत म्हणजे ज्या दिवशी पुष्यामृत योग असतो त्या दिवशी आपल्याला सोनाराच्या दुकानातून घरी आणायचं असतं. तर ज्यांना कुणाला शक्य होईल त्यांनी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी, म्हणजे ज्यावेळेस गुरुपुष्यामृत योग असतो त्या दिवशी सोनाराच्या दुकानातून सराफाकडून चांदीचं निरंजन खरेदी करावं. किंवा ज्यांना शक्य नाही चांदीचं निरंजन खरेदी करणं आणि त्यांना जरी ही सेवा करायची असेल तर तुम्ही मातीच्या निरंजनात सुद्धा ही सेवा करू शकता. किंवा अर्थात कुठल्याही धातूचं जे निरंजन तुमच्याकडे असेल, मग ते स्टीलचं असो, पितळाचं असो, तांब्याचं असो, तर कुठल्याही प्रकारचं निरंजन तुम्ही घेऊ शकता. निरंजन घेताना एक प्रामुख्याने आपल्याला काळजी घ्यायची आहे की निरंजन हे थोडंसं मोठं असावं, जेणेकरून 12 फुलवाती त्याच्यात मावतील एवढं मोठं निरंजन असावं. तर ही झाली सेवेच्या साहित्याची गोष्ट की आपल्याला काय काय लागणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला लागणार आहे फुलवात, आणि दुसरा म्हणजे चांदीचा किंवा अन्य कुठल्याही धातूचं निरंजन. या 2च गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आता सेवा करायची कशी, तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही निरंजन खरेदी करून चांदीचं असेल तर खरेदी करून आणा, किंवा आधीच जर तुमच्याकडे चांदीचं निरंजन असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरात आणलं तरीही चालेल. किंवा जे कोणी चांदीचं निरंजन उपयोगात आणणार नसतील, जे आपल्या घरातलं जे दुसरं अन्य धातूचं आहे तर ते पण घेतलं तर चालणार आहे. तर ते निरंजन स्वच्छ करून घ्यायचं. पहिल्या दिवशी एक फुलवात, म्हणजे फुलवातींचा हा बेसिकली आपला तोडगा आहे, उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीची जी सेवा आहे. तर कसं करायचं, 24 दिवसांची आपली ही सेवा आहे. तर अर्थात पहिला दिवस म्हणजे आपला परवाचा गुरुपुष्यामृताचा दिवस. तर त्या दिवशी एक फुलवात निरंजनात तुपात, गाईच्या शुद्ध तुपात भिजवून आपल्याला लावायची आहे. ती फुलवात आपण देवाऱ्यासमोर बसायचं.
सेवा सुरू करताना आधी आपण ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता किंवा तुम्ही संकल्प नसेल करत, म्हणजे तुमचं काही इच्छा नसेल, फक्त तुम्ही तुमच्या भरभराटीसाठी किंवा साधारण गोष्टीसाठी करत असाल तरीही चालेल. पण आवर्जून तुम्हाला कुठली तरी गोष्ट हवी आहे तर आवर्जून मी तुम्हाला सांगेल की ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा. संकल्पयुक्त करणं म्हणजे निरंजन आणि वात घेऊन बसायचं, हातात पाणी घ्यायचं, आपल्या ज्या काही इच्छा असतील मनात त्या बोलायच्या आणि ते जे पाणी असेल ते दामणात सोडून द्यायचं. अशा प्रकारे आपण संकल्प करतो. त्याच्यानंतर ती जी तुपात बुडवलेली फुलवात असते ती आपल्याला लावायची आहे. पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची, अर्थात दुसरा दिवस म्हणजे 26 जानेवारीचा दिवस असेल तर त्या दिवशी 2 फुलवाती लावायच्या. ठीक आहे. जर तुम्ही ही सेवा सकाळी करत असाल तर प्रत्येक दिवशी सकाळीच ही सेवा करा किंवा संध्याकाळी सेवा करत असाल तर दररोज 24 दिवसांपर्यंत संध्याकाळीच फुलवात लावायची आहे. पहिल्या दिवशी तुपात बुडवून एक फुलवात लावायची 25 जानेवारीला, 26 जानेवारीला 2 फुलवात, 27 तारखेला अर्थात तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती, 28 तारखेला 4 फुलवाती, 5व्या दिवशी 5 फुलवाती, 6व्या दिवशी 7, असं 12व्या दिवशी 12 फुलवाती येतील. 12 फुलवाती झाल्यानंतर 12वा दिवस आल्यानंतर 12 फुलवाती लावायच्या. त्याच्यानंतर 13व्या दिवशी काय करायचं तर 13व्या दिवशी 11 फुलवाती लावायच्या. म्हणजे पहिले 1, मग 2, 3, 4 असं 12पर्यंत जायचं. 12व्या दिवशी पोहोचलो की 13व्या दिवसापासून 11, 10, 8, 9, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 म्हणजे शेवटच्या दिवशी 1 फुलवात असेल. अशा प्रकारे 24 दिवस आपल्याला वाती लावायच्या आहे. निरंजन हे तेच असावं, निरंजन कुठल्याही प्रकारे बदलायचं नाही. म्हणून शक्यतो मातीचं घेऊ नका, पितळाचं किंवा धातूचं घ्या, कारण मातीचं जी आपली पणती असते ती काही वेळेला खराब होण्याची शक्यता असते किंवा काही वेळेला ती तापल्यानंतर टीच पण पडते. तर जर ती फुटली चुकून किंवा पडली हातातनं तर मग ती पुन्हा वापरता येणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो धातूचं घ्या, म्हणजे त्या हातातनं पडलं किंवा त्याला टीच पडत नाही तर तेच एक निरंजन जे आहे ते तुम्ही पूर्ण सेवेसाठी वापरू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला 24 दिवस वाती लावायच्या आहेत. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती वाती लावल्यानंतर त्याची जी रक्षा असते किंवा काजळी पळते, कापूस जळल्यानंतर ते राहतं, तर त्याचं काय करायचं तर ते रोजच्या रोज काढून घ्यायचं. एका डबीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीत किंवा कागदात तुम्ही जमा करून ठेवू शकता आणि जमा केल्यानंतर 24 दिवसाची सेवा झाल्यानंतर 25व्या दिवशी तुम्ही ती जी काही पूर्णपणे रक्षा असते ती तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. तर एवढंच करायचं आहे. तर ही सेवा निरंजन लावल्यानंतर आपल्याला कुठले मंत्र किंवा काय गोष्टी म्हणायच्या आहेत किंवा नित्यसेवेतनं आपल्याला काय सेवा करायच्या आहे ते आता आपण बघूया. तर वात पेटवल्यानंतर देवासमोर बसलेलो असतो आपण, तर त्यावेळेस आपल्याला पुढील मंत्रांचा उच्चारसुद्धा करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र किंवा एक माळ नवार्ण मंत्र तुमच्या सोयीनुसार आणि एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे. पुन्हा एकदा सेवा सांगते. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा किंवा एक माळ नवार्ण मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे. तर ही जी संपूर्ण सेवा आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील आणि ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली ही 24 दिवस करायची आहे. अर्थातच पहिल्याच दिवशी सगळे मंत्रोच्चारांचा जर तुम्ही जाप केला आणि नंतर 24 दिवस केला नाही तर तसं नका करू. पहिल्या दिवसापासून ते 24 दिवसापर्यंत जी सेवा सांगितली आहे ती निरंजन प्रज्वलित केल्यानंतर हे सगळे मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचे आहेत. तर इतकी सोपी सेवा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नियम बघूया की या सेवेसाठी आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे. तर नियम क्रमांक 1 जे मी तुम्हाला सांगितलं की निरंजन जे आहे ते एकच असावं, निरंजन बदलवू नका. ज्या निरंजनात तुम्ही पहिल्या दिवशी सुरुवात केली आहे त्याच निरंजन अखंड 24 दिवस वापरायचं. दुसरं, शक्यतो गाईच्या तुपाचा उपयोग करा. गाईचं तूप हे चांगलं असतं, तर गाईच्या तुपाचा उपयोग केला तर अतिउत्तम. तिसरं महत्त्वाचं म्हणजे जर आता आपण घरातली कुळस्त्री ही सेवा करणार असेल आणि मासिक धर्म आला तर काय करायचं तर समजा तुम्ही पहिल्या दिवशी सेवा सुरू केली, पहिला दिवस झाला आणि दुसरा दिवस झाला आणि तिसऱ्या दिवशी जर तुम्ही मासिक धर्मात जात असाल तर तिसऱ्या दिवसापासून पुढचे 5 दिवस तुम्ही वगळता 6व्या दिवसापासून सुरुवात करू शकता. म्हणजे पहिल्या दिवशी सेवा केली, दुसऱ्या दिवशी सेवा केली आणि तिसऱ्या दिवशी मासिक धर्म आला
तर तो दिवस सोडून पहिले 2 दिवस आपण केलेले असते, मध्ये 5 दिवस गॅप द्यायचा आणि 6व्या दिवशी मग परत 3 वाती लावायला सुरुवात करायची. म्हणजे ही जी कृती आहे ही नैसर्गिक आहे, याला कुठलाही पर्याय नाही. त्याच्यामुळे सेवेत खंड पडतोय किंवा या गोष्टींचा आपण वाईट विचार आपल्या मनात येऊ द्यायचा नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे, ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनात येतच असते. त्याच्यामुळे खंड हा आपण आपल्या मनात तरी मानायचा नाही. तर जर मध्ये 12व्या दिवशी जरी आली तर 13व्या दिवसापासून 5 दिवस तुम्ही गॅप द्या आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जी उर्वरित सेवा असेल ती सुरुवात करायची. हा झाला मासिक धर्माबाबतीचा नियम. पण जर तुम्हाला सुतक झालं किंवा विरधी झाली तर काय करायचं? जर सुतक झालं आणि विरधी झाली तर तो खंड समजावा. मग ती सेवा तुम्ही तिथेच थांबवावी आणि पुढच्या वेळेला जर गुरुपुष्यामृत योग जेव्हा येईल तर तेव्हा पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी. हा सुतक म्हणजे 10 किंवा 12 दिवसांचं आपलं सुतक असतं, 5 दिवसांचं असतं कोणाकडे. तर काही जण असं विचारतील की तितक्या दिवसांचं सुतक संपलं आणि 2-3 दिवस झाले असतील तर परत 4थ्या दिवसाची सेवा सुरू करायची का? तर नाही. सुतक जर तुमच्या सेवेमध्ये आलं किंवा विरधी आली तर पूर्णपणे ती सेवा तिथेच खंडित होते. पुढच्या वेळेस जेव्हा गुरुपुष्यामृत योग येईल त्यावेळेस तुम्ही नवीन पुन्हा सेवेला सुरू करू शकता. फक्त मासिक धर्म आला तर तो खंड समजू नये आणि पुन्हा करावा. जर मासिक धर्म आला आणि अन्य दुसरी कुठली व्यक्ती तुमच्या घरात असेल, जसं तुमचा नवरा असतो किंवा सासू सासरे असतील, तर घरातले जे आपण राहते व्यक्ती असतो म्हणजे आपल्या परिवारातले जे संबंधित व्यक्ती असतात तर त्यांच्यापैकी जर कुणीही सेवा करायला तयार होत असेल, जर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि ते जर वात लावायला तयार होत असतील तर मात्र मग तो खंड समजू नये. मग मात्र सेवा चालू शकते. म्हणजे तुम्ही मासिक धर्मात असाल आणि तुमच्या पतींनी किंवा तुमच्या मुलांनी किंवा सासू-सासऱ्यांनी अन्य कुठल्याही घरातल्या सदस्यांनी जर ती वात लावली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार यावेळेस करायचा नाही. शक्यतो मांसाहार टाळावा, कारण संकल्पयुक्त आपली सेवा असते, तर मांसाहार करू नये. इतक्या साध्या 3 ते 4 नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. अगदी सोपी अशी सेवा आहे. रोज तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचा कालावधी लागेल. पण अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा वारंवार सगळेजण करत असतात. अगदी जे कोणी लोक केंद्रात जात असतील त्यांना प्रत्येकाला आवर्जून ही सेवा माहिती आहे. पण ज्यांना कुणाला माहिती नाही आहे तर त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचावी एवढाच या व्हिडिओचा हेतू आहे. तर तुम्हीसुद्धा आवर्जून ही सेवा करून बघा. 100% संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा केली तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही संकल्प करत आहात ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुमचे जे कोणी मित्रमंडळी असतील, नातेवाईक मंडळी असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही सेवा पोहोचवा. अगदी खूप अशी सेवा आहे. तर या सेवेसाठी आपल्याला खूप काही कष्टसुद्धा घ्यायचे नाही आहेत किंवा खूप असा काळ पण लागणार नाही. तर आवर्जून प्रत्येकाने ही सेवा करा. कारण अगदी दुर्ग शर्करायुक्त योग जसं आपण म्हणतो तो योग आलेला आहे. गुरुवार, गुरुपुष्यामृत आणि शाकंभरी पौर्णिमा. तर असा योग लवकर कधी जुळून येईल ते माहीत नाही. अर्थातच गुरुपुष्यामृत योग हा वर्षातनं 3 ते 4 वेळा येत असतो. पण तो कधी मध्यरात्री येतो किंवा कधी अशा वेळेला येतो की आपण सुतक असतं, मासिक धर्म असतो किंवा अन्य काही गोष्टी असतात, आपण गावाला जाणार असतो. तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला सेवा करायला जमत नाही. तर शुभस्य शीघ्र म्हणजे जो पहिली वेळ आपल्याला मिळाली आहे त्याच वेळेला सेवा सुरुवात करायची. अर्थात पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यातसुद्धा माझ्या अंदाजानुसार 25 फेब्रुवारीला गुरुपुष्यामृत योग आहे. पण मला असं वाटतं की त्या दिवसाची वाट बघण्यापेक्षा आतापासून जर सेवा केली तर तोपर्यंत तुमची एक वेळा ही सेवा करून झालेली असेल. तर अगदी प्रभावशाली सेवा आहे. प्रत्येकाने आवर्जून या सेवेचा लाभ घ्यावा. तुमच्या इच्छा महाराज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते. जर तुम्हाला या सेवेबाबतीत अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. परत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.